रहे हैं औरंगाबाद अपडेट्स और मैं हूं आपके साथ नेहा खान। मराठवाड़ा भूमि अभिलेख सेवक सहकारी पत संस्था के फिर एक बार चेयरमैन बन चुके हैं महादेव राघव जायभाई। कड़ी मेहनत के बाद आज ये इस जगह पर पहुंचे हैं। चलिए देखते हैं उनसे ये खास मुलाकात। आप देख रहे हैं औरंगाबाद अपडेट्स और मैं हूं आपके साथ नेहा खान। देखिए, हम लोग देखते हैं कि कोई भी जगह का जब इलेक्शन होता है तो चुन के आने वालों पे एक नई जिम्मेदारी, एक नई पहल और एक नए बदलाव की जिम्मेदारी उनके कंधों पर आती है। हम लोग इसी तरीके से मराठवाड़ा भूमि अभिलेख डिपार्टमेंट में मौजूद है, जहां पर सेवक लोगों की जो है इनके डिपार्टमेंट का एक इलेक्शन होता है, जिसमें पिछले 10 साल से जो चुनकर आ रहे हैं महादेव जायभाई सर है मेरे साथ। पिछली बार भी यही चुनकर आए थे। कोविड के वजह से, जैसे कि हम सभी को पता है कि सभी जगह ब्रेक लगने की वजह से अब की बार जो इलेक्शन हुए हैं, इनकी पिछली सर्विस देखते हुए फिर से एक बार जायभाई सर ही यहाँ पर चुन के आए हैं। युवा पीढ़ी के लिए बहुत अच्छा यहाँ पर मैसेज है कि किस तरीके की घर की परिस्थिति होने के बाद जायभाई सर पढ़े, बहुत स्ट्रगल से पढ़े, गरीब घराने के होने के बावजूद भी पढ़े, आगे बढ़े और हम सबके सामने आज इनकी मिसाल है कि ये यहाँ पर कुर्सी पर बैठे हुए हैं। चलिए बात करते हैं इनसे। पहले जानते हैं कि किस तरीके से ये किस माहौल से पढ़कर आए हैं, क्या मैसेज देना चाहेंगे युवा पीढ़ी को, ख़ास तौर पे से जैसे कि थोड़ा सा भी अगर युवा पीढ़ी में कुछ निराशा आती है तो युवा पीढ़ी गलत रास्ते पर जा रही है, नशे के उसमें जा रही है, क्या कहना चाहेंगे सर? बहुत स्ट्रगल कर आप पढ़े हैं, घर की परिस्थिति से निकलते हुए पढ़े हैं, क्या बताना चाहेंगे युवा पीढ़ी को, एक मैसेज क्या देना चाहेंगे? नमस्कार, मी महादेव राघव जायभाई, मराठवाडा सेवकाची पतसंस्था मर्यादित छत्रपती संभाजीनगर। मागील 2015 पासून मी आमच्या कर्मचारी पतसंस्थेचा चेअरमन आहे। माझ्यावर पूर्ण सगळ्या आमच्या सभासद भाऊबंद यानं विश्वास ठेवून मला 10 वर्षे जे सेवा करण्याची जे संधी दिली होती, त्याचे संधीचं मी चांगलं काम केलेलं आहे आणि अजून चांगलं काम करायची इच्छा आहे असे। आणि युवा पिढीला तुम्ही जसं सांगितलं तसं तर त्यानं निराश कोणत्याच याच्यात झालं नाही पाहिजे। काही म्हणजे सुख दुःख तर येतच राहते, कमी जास्त होत राहते। त्याच्यामुळं आजचा दिवस उद्या निघणारच आहे। उद्या आज दिवस समजा खराब गेला तर उद्याचा दिवस चांगला येणार आपल्या भविष्यात। त्याच्यामुळं निराश कोणत्याच याच्यात मध्ये व्हायचं नाही आहे। मी गरीब घरातूनच आलेलो होतो, तर असं मी कधी विचार बी नाही केला होता मी या खुर्चीवर 10 वर्षे चेअरमन म्हणून बसल। आणि मला म्हणजे माझ्या सभासद, म्हणजे भाऊबंद सभासद, कर्मचारी बंधू आणि बघून त्यानं मला माझ्यावर विश्वास ठेवून 10 वर्षाला पतसंस्था माझ्या म्हणजे संचालक मंडळानं बी होते मागचे मधले, त्यानं बी माझ्यावर भरोसा ठेवून मला चेअरमन केलं आणि सभासदाचा बी विश्वासचा तडाकुटा आम्ही जाऊ दिला नाही। त्यांच्या त्यांच्या पैशाला आम्ही कुठंच 1 रुपयाचा बी तडा जाऊ दिला नाही। त्यांच्या पैशाचं आम्ही संरक्षण केलं आहे आणि असंच पुढं बी करत राहीन आम्ही। काय तुमचे असे काम होते सर की मागील 10 वर्ष सुद्धा तुम्ही चेअरमन राहिले आणि पुढचे आता 5 वर्ष सुद्धा तुम्ही चेअरमन राहणार आहे? काय तुमच्या सभासदांचे असे प्रश्न आहेत जे तुम्ही सोडवलेले आहेत? मागील राहिलेलं सांगतो, पुढचं तर अजून आमचं संचालक मंडळ ठरणार आहे। पुढचं चेअरमनचं आमचे संचालक बसतात, त्यांच्यावर ते आम्हाला ठरवतात ते चेअरमनचं पुढचं। पण मागचं मी सांगतो तुम्हाला, मागील आम्ही ताब्यात घेतली होती तेव्हा होतं 70 लाख रुपये भागभांडवल होतं। 70 लाखाचं आम्ही 5 कोटीवर नेलं मॅडम। अच्छा, 5 कोटीवर नेलं आणि फक्त लोन देत होते, लोन 1 लाख रुपये देत होते आणि वर्गणी होती 100 रुपये। आम्ही वर्गणी 2000 केली आणि लोन आम्ही वाढत 10 लाख रुपये लोनची मर्यादा केली। किती दिवसात मिळतं सर हे लोन तुमच्या कडून? किती दिवसात हा लोन मिळू शकतो तुमच्या? आमच्याकडं मॅडम आम्ही समजा आमच्या सभासदांचा अर्ज पूर्ण आला, क्लिअर असला, त्यांच्या अर्ज, जामीनदार, साक्षीदार, बॉन्ड गिंड, त्यांचे जे फॉर्मॅलिटी आमच्या लिहिलेली आहे, तर त्या सहकार्य त्याच्या नियमाप्रमाणे जे अर्ज भरून दिला
अर्ज भरून दिल्यानंतर आम्ही काय करतो, लगेच आमची डायरेक्टर मीटिंग होती, डायरेक्टर बॉडीची. मग आम्ही त्यांचे संचालक मंडळ ठरित आहे. मग त्यांचा मागचा बघतात शेअर्स किती आहे काय. मग त्याचे असले की लगेच आम्ही मीटिंग झाली की आम्ही दुसऱ्या 2-3 दिवसानं देऊन टाकतो. काय परिस्थिती असते सर आतला तुमचा स्टाफ जे आहे, काय प्रश्न असतात, इमर्जन्सीला कसं तुम्ही त्यांना हँडल करतात, त्यांना काही लोन वगैरे असं असतो का इमर्जन्सी? हां, इमर्जन्सीला मॅडम असं आहे, पहिले आम्ही तात्काळ आम्ही 50,000 द्यायचो. पहिले तर नव्हतंच, आम्ही जेव्हा ताब्यात घेतले तर तेव्हा तात्काळची सुविधा नव्हती. तर तात्काळ द्यायची, आम्ही लगेच तात्काळचं साधा अर्ज द्याला त्यानं बाबा आम्हाला दवाखान्याला कशाला बी लागते, पोराच्या ॲडमिशनला लागते, तर 50,000 रुपये देतो आम्ही तात्काळ. आणि आम्ही आत्ता 1 लाख द्यायची आमची तरतूद आहे, असं करणार आहे पुढं. हां, काय मेसेज देणार सर आणि काय पुढं प्रश्न असणारे, कसे सोडवणारे, काय तुम्हाला पुढं 5 वर्ष करायचं आहे, एक मेसेज? नाही, आम्ही तर आता काम करायचं, मला काम म्हणजे आम्ही आता 10 लाख देतो, 10 लाखाचे आम्हाला 20 लाख करायचे. 20 लाख मर्यादा करायची. म्हणजे आमच्या समजा उदाहरणार्थ माझ्या मुलीचं मला लग्न करायचं असलं तर पटकन मला 20 लाख रुपयामध्ये मी माझ्या मुलीचं इथून लोन काढून तात्काळ लोन देते पतसंस्था. असे कोणाचे इथं भेदभाव नाही, काही नाही आहे. एक पारदर्शी व्यवहार आहे. लोन लगेच 10 लाख रुपये आणि दिलं की आम्ही त्याच्या सॅलरी अकाउंटमध्ये टाकतो, कॅश देत नाही आम्ही. सॅलरी अकाउंटमध्ये ते चेक देतो. ते चेक दिल्यानंतर मग मुलीचं लग्न होतं आहे, प्लॉट होईल काही, त्या तळमळीनं आमची अशी इच्छा आहे 20 लाख करण्याची. आत्ताच्या पुढच्या ज्या कमिटीनं 20 लाख करायची. आणि तात्काळ कर्ज आहे ना, तात्काळ कर्ज 1 लाख द्यायची आमची तयारी आहे. आणि का असं तर होऊ नये, एखादा भाऊबंद आमचा सभासद वारला तर त्याच्या अंत्यविधीला आम्ही 10,000 रुपये देतो, ते 20,000 रुपये द्यायचे आम्ही तरतूद करणार आहे. ते आमचे ध्येय आता पुढचं जसं करायचं आहे. जवळपास 15 सभासद असणारे, काय अपेक्षा असणारे सर तुम्हाला पुढच्या 5 वर्षी त्यांच्याकडून? नाही, 15 आमचे 15 संचालक मंडळ आहे. हां, त्याच्यामध्ये आमच्या सर्वसाधारण 2 महिला आहे, 2 सर्वसाधारण कॅटेगरीमधले 3 आहेत. कॅटेगरीमधले 3 आहेत. कॅटेगरीमधले 3 आम्ही बिनविरोध निवडून आलेलो आहेत. आणि सर्वसाधारणमध्ये 10 होत्या महिला, आपलं सर्वसाधारणमध्ये 10 माणसं आणि 2 महिला होत्या. तर 2 महिला आमच्या बिनविरोध आल्या आणि त्या 10 मध्ये बी 1 महिला आहे आमची. आम्ही 10 महिला, त्याच्यात बी 10 जेंट्स घ्यायचे होते पण त्याच्यात बी आम्ही 1 महिला घेतली, ती बी निवडून आलेली आमच्या अशा संचालक मंडळ आमची 15ची कमिटी आहे. 2 ते दुसऱ्या पॅनलचे 2 आलेले, 13 आमच्या 13 मध्ये 3 महिला आहेत. त्याच्यामुळे आम्ही आमच्या सभासदासाठी अजून किती चांगलं काम करायचं त्याचं आणि तात्काळ कसं लोन भेटन, सभासद आम्हाला वाढवायचे आहेत. आमची मराठवाडा भूमी अभिलेख पूर्ण मराठवाड्याची कर्मचारी पतसंस्था आहे. त्याच्यामुळे आम्हाला मराठवाड्यामधले पूर्ण सेवा द्यायची. त्याच्यामुळे माझं हे पुढचं ध्येय आहे मॅडम. 2 पॅनल होते सर, 13-2 वरून तुम्ही निवडून आला, कसं वाटतं सर? खूप मोठं डिफरन्स आहे. हा, खूप मोठं डिफरन्स आहे. पण आमचं जे 10 वर्षात आम्हाला मॅडम जे सभासदांना आमच्यावर जे विश्वास ठेवला, काम केलेलं, त्याच्याबद्दल त्यांचा आम्ही सभासदांचा खूप काय आभारी आहे. त्यांनी आम्हाला निवडून दिलं, त्यांच्यामुळं आम्ही निवडून आलो. त्यांना 10 वर्षातलं आमचं काहीतरी चांगलं काम केलेलं ते सभासदानं पाहिलं मॅडम. त्याच्यामुळं आमच्या पॅनलला निवडून चांगल्या मार्जिननं दिलं. त्याच्याबद्दल मी पूर्ण सभासदाचं धन्यवाद करतो. मराठवाड़ा भूमि अभिलेख सेवकों की जो यहाँ पर सहकारी पथ संस्था है, उसके जो इलेक्शन हुए हैं वहाँ जहाँ पर मेरे साथ थे अभी जय भाई सर, हमने देखा किस तरीके से पढ़कर ये आगे बढ़े. पिछले 10 साल से चेयरमैन की सीट पर बैठे हुए हैं. अगले 5 साल भी कई सारे काम ये अपने स्टाफ के लिए, अपने संस्था के लिए करने वाले हैं. अच्छा मैसेज इनके तरफ से आया है कि कोई भी परिस्थिति हो हमें आगे बढ़ना चाहिए, इस तरीके के काम करना चाहिए. 13-2 के लीड से ये लोग जीत कर आए हुए हैं. ये थे मेरे साथ जय भाई सर.